नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या आवडत्या इग्नाइट अकॅडमीमध्ये. मित्रांनो, 23 नोव्हेंबरच्या म्हणजे टीईटीची परीक्षेची तयारी तुम्ही करताय तर त्या संदर्भात एक नवीन माहिती आली आहे की एक बातमी आलेली आहे. बघा, महाराष्ट्र परीक्षा परिषदेची साईट आहे. या साईटवरती आपल्याला टीईटी संदर्भात एक सेपरेट विंडो आहे. या ठिकाणी आपल्याला सगळे अपडेट दिलेले असतात आणि या ठिकाणी बघा, नुकतंच 6 तारखेला म्हणजे एक नवीन प्रसिद्ध पत्रक आलेलं आहे. त्यांनी काय सांगितलं, त्यामध्ये प्रेस नोट दिली आहे. ती त्या नोटमध्ये काय सांगितलंय आता आपण बघणार आहे. बघा, या प्रेस नोटमध्ये त्यांनी आवर्जून उल्लेख केला आहे की तुम्ही बघा, 23 ऑगस्ट 2023 2013 अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयाअंतर्गत टीईटी 2025 चे आयोजन करण्यात आलेलं आहे. 23/11/2025 ला होणारी परीक्षा आहे. या परीक्षेसंदर्भात कारवाई सुरू आहे, परंतु बऱ्याच युट्यूबवरती, सोशल नेटवर्कवरती, सोशल मीडियावरती, प्लॅटफॉर्मवरती अशा वेगवेगळ्या ठिकाणी चुकीची माहिती त्यांना दिसून येते आणि त्या चुकीच्या माहितीमध्ये असे काही आमिष दाखवलं जात आहे की तुम्ही आम्हाला एवढे एवढे पैसे द्या आणि आम्ही काय करणार आहोत तर तुम्हाला आम्ही पेपर देऊया किंवा पेपर पास झाल्यानंतर तुम्ही पैसे द्या किंवा कोणत्याही प्रकारची जी माहिती आहे, पेपर पुढे जातोय, पेपर मागे जातोय, अशी चुकीची माहिती प्रसिद्ध करण्यात येत आहे. तो ही माहिती सरळ सरळ चुकीची आहे. या कोणत्याच बातम्यांवरती, कोणत्याच अफवांवरती विश्वास न ठेवता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची जी साईड आहे, जी मी आताच तुम्हाला दाखवली, या साईड वरती या ठिकाणी स्पेशल माहिती येणार आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारची जी माहिती आहे ती याच ठिकाणी येणार आहे. सेपरेट विंडो त्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. म्हणजे हा रेग्युलरच आहे त्यांचा. या ठिकाणीच जी माहिती ना तीच ऑथेंटिक माहिती आहे. याच्या व्यतिरिक्त कोणत्याही माहितीवरती आपल्याला विश्वास ठेवायचा नाहीये. बघा, www.mscpune.in किंवा mahatt.in या अधिकृत संकेतस्थळावरतीच माहिती जी असणार तीच अधिकृत माहिती येणार आहे. यापैकी कोणत्याही चुकीची व दिशाभूल करणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवून झालेल्या नुकसानी संदर्भात उमेदवार सर्वस्वी स्वतः जबाबदार असणार आहे. त्याच्यामुळे आता सध्या तुमच्या डोक्यात किंवा तुम्हाला ज्यापर्यंत अफवा तुमच्यापर्यंत आली असेल, या कोणत्याच अफवावरती विश्वास ठेवू नका मित्रांनो. प्रॉपर साईटवरती जर एखादी गोष्ट आली त्या गोष्टीवरतीच विश्वास ठेवायचा, इतर कोणत्याही गोष्टीवरती विश्वास ठेवायचा नाहीये. आणि आपला अभ्यास प्रामाणिकपणे चालू ठेवा. कोणतीही आमिष असेल, कोणती उलथाप असेल, चुकून विश्वास ठेवू नका मित्रांनो, कारण तुमचा अभ्यास खूप छान झालेला आहे आणि इथून पुढे तुम्हाला स्वतःला स्टेबल ठेवून उरलेल्या दिवसामध्ये शांततेत आपलं काम करणं गरजेचं आहे. ओके. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपण तुमच्यासाठी मॅरेथॉन सेशन सुद्धा चालू केलेले आहे. बघा, ज्या मित्रांना अजून माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगतोय मित्रांनो, मॅरेथॉन सेशन आपले चालू झालेले आहे. या मॅरेथॉन सेशन मध्ये बघा, 9 तारखेपासून म्हणजे येणाऱ्या संडे पासून आपले मॅरेथॉन सेशन सुरू होत आहे. पहिलं सेशन तुमचं मराठीचं असणार आहे, दुपारी 12 ते 6. रविवार असल्यामुळे आपण तो टायमिंग दुपारचा ठेवलाय. त्याच्यानंतर पुढचे सेशन असणार बघा, 10 तारखेला असणार तुमचं सायन्सचं संध्याकाळी 6 ते 12. त्यानंतर 11 तारखेला असणार जीके जीएसचं तुमचं सेशन असणार मॅरेथॉन सेशन. आणि हे मॅरेथॉन सेशन खूप आयएमपी आहे मित्रांनो, कारण ते सेशन तुम्हाला पूर्ण रिव्हिजन देणार आहे आणि उर्वरित दिवसात तुमचा सगळा अभ्यासक्रम या रिव्हिजन थ्रू कंप्लीट होणार आहे. ओके. त्यामुळे सगळ्यांनी लाईव्ह मध्येच हे सगळे मॅरेथॉन अटेंड करायचे, जेणेकरून तुम्हाला त्या दिवशी तुमचा सब्जेक्ट कंप्लीट होतो. त्यानंतर 11 तारखेला जीके जीएस असणार आहे, संध्याकाळी 6 ते 12चा टायमिंग असेल. नंतर 12 तारखेला मॅथ असेल, 13 तारखेला सायकोलॉजी असेल, 14 तारखेला इंग्रजी आणि 14 तारखेला इंग्रजी आणि हिंदी दोन्ही विषयाचे सेशन असतात. ज्यांचे इंग्लिश असेल त्यांनी इंग्लिश बघा, ज्यांचे हिंदी असेल त्यांनी हिंदी बघा. त्यानंतर 16 तारखेला असणार आहे ऑल सब्जेक्ट पूर्ण 12 तासाची रिव्हिजन करणार आहे. सकाळी 9 पासून तर रात्री 10 पर्यंत आपण पूर्ण रिव्हिजन करणार आहे. आणि 17 तारखेला परीक्षेला जाता आणि 22 तारखेला लास्ट मिनिट टिप्स तुमच्यासाठी असणार आहे. अशा प्रकारे पूर्ण 15 दिवसाचं नियोजन आपल्याकडे आहे. सो काहीच डोक्यात न ठेवता प्रॉपर आपल्या अभ्यासावर फोकस करावा. त्याचबरोबर टेस्ट सिरीज पण आपल्या उपलब्ध आहे. फ्री टेस्ट सिरीज पण आपण चालू केला, कालच तुम्हाला सांगितलं. सो ती फ्री टेस्ट सिरीज सुद्धा तुम्ही व्यवस्थित प्रकारे बघा. त्याचं विश्लेषण पण घेणार आपण 7 तारखेला पण विश्लेषण पण घेतोय आपण. ओके. आणि या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी चालू असणार आहे. त्यामुळे कोणत्याच गोष्टीवरती फोकस न करता आपल्या अभ्यासावर फोकस करावं ही सगळ्यांना विनंती आहे. ओके. चलो, थँक्यू, टेक केअर, ऑल द बेस्ट, सी यू, जय हिंद.